त्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 46 सॉल्व करणार आहे. टू स्फेरिकल कंडक्टर्स ऑफ कॅपॅसिटीज 4 मायक्रोफॅरड अँड 3 मायक्रोफॅरड आर चार्ज टू सेम पोटेन्शियल हॅव्हिंग रेडाय 4 सेंटीमीटर अँड 3 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. तर दोन स्फेरिकल कंडक्टर दिलेले आहे आणि त्याची कॅपॅसिटी 4 मायक्रोफॅरड अँड 3 मायक्रोफॅरड दिलेलं आहे आणि त्याचं जे पोटेन्शियल आहे सेम पोटेन्शियल आहे. रेडियस दिलेले आहे तुम्हाला 4 सेंटीमीटर अँड 3 सेंटीमीटर. is sigma 1 and sigma 2 represent surface density of charge on the respectively conductor. तर sigma 1 आणि sigma 2 या आहे surface charge density. ओके, तर आपल्याला देन sigma 1 divided by sigma 2 is, तर आपल्याला याचा रेशो फाइंड करायचा sigma 1 divided by sigma 2. तर हा जो क्वेश्चन आहे हा 2023ला आलेला होता. याच्या चार ऑप्शनपैकी पहिलं जो ऑप्शन आहे ए ते आहे 2:3, बी ऑप्शन आहे 2:5, सी ऑप्शन आहे 3:4 आणि डी ऑप्शन आहे 4:7. तर या चार ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? चला त्याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला दोन स्फेरिकल कंडक्टर दिलेले आहे आणि त्याची कॅपॅसिटी दिलेली आहे 4 मायक्रोफॅरड अँड 3 मायक्रोफॅरड. तर पहिला जो कॅपॅसिटर आहे त्याला आपण C1 कन्सिडर करू आणि या C1 जो आहे तो किती, तर 4 मायक्रोफॅरड इतका आहे आणि C2 दिलेला आहे तुम्हाला किती, 3 मायक्रोफॅरड. असे दोन कॅपॅसिटर दिले, त्याची कॅपॅसिटी पण दिलेली आहे. ओके, आणि याच्यावर हा जो चार्ज स्फिअर आहे तर यांच्या रेडियस दिलेला आहे तुम्हाला स्फेरिकल कंडक्टर. तर पहिल्याची 4 सेंटीमीटर आहे तर त्याला आपण R1 कन्सिडर करू. R1 दिला आहे 4 सेंटीमीटर आणि दुसरा R2 दिलेला आहे आणि R2 जो दिलेला आहे तो दिलेला आहे तर 3 सेंटीमीटर असं तुम्हाला रेडियस या ठिकाणी दिलेलं आहे. आणि सिग्मा 1 आणि सिग्मा 2 या आहे तुमच्या सरफेस चार्ज डेन्सिटी. ओके, तर आपल्याला त्याचा रेशो या ठिकाणी फाइंड करायचा. सिग्मा 1 डिवायडेड बाय काय करायचा, सिग्मा 2 याचं काय करायचं आपल्याला रेशो या ठिकाणी फाइंड करायचा आहे. ओके, आणि मात्र पोटेन्शियल जे दिलेलं आहे ते कसं दिलेलं आहे, सेम V1 इज इक्वल टू काय असेल तर V2. आता आपल्याकडे कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटरचा फॉर्म्युला आहे C इज इक्वल टू काय असतो तर Q डिवायडेड बाय V. आणि सपोज V जर घेतला आपण V तर तो काय भेटेल तर आपल्याला Q डिवायडेड बाय C. ओके, मग याच्यात आपण पुट करून टाकू. माझ्याला Q1 आणि पोटेन्शियल डिवाइडेड बाय काय आला कॅपॅसिटन्स C1. या ठिकाणी V2च्या जागी टाकणार चार्ज Q2 आणि जो कॅपॅसिटन्स आहे तो किती झाला तर C2. त्याचं रिझन. ओके, तर हा तुम्हाला रेशो या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे. पण आपल्याला जे फाइंड करायचं ते फाइंड करायचं आहे सरफेस चार्ज डेन्सिटी. बट मग आपण सरफेस चार्ज डेन्सिटीचा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करणार, सरफेस चार्ज डेन्सिटी, आणि याचा फॉर्म्युला असतो चार्ज पर युनिट एरिया, चार्ज पर युनिट सरफेस एरिया. ओके, तर त्याचा बेसिक फॉर्म्युला. सरफेस चार्ज डेन्सिटी आपण रिप्रेझेंट करतो लेटर सिग्माने, चार्ज रिप्रेझेंट करतो आपण क्यूने आणि एरिया जो आहे तर तो ए. पण या ठिकाणी स्पेरिकल सरफेस दिलेला आहे, मग याचा जो सरफेस एरिया असेल तो किती असेल 4πr² इतका असेल. ठीक आहे, तर ही व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुट करून टाकू. म्हणजे कशामध्ये तर इक्वेशन 1 मध्ये आपण या ठिकाणी पुट करू. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स, इक्वेशन 1 काय भेटेल आपल्याला Q1च्या जागी टाकायचं आपल्याला, याच्यावरून Q काढून घ्या. देअरफॉर Q इज इक्वल टू सिग्मा आणि यांचं काढणार मल्टिप्लिकेशन सिग्मा इंटू 4πr². तर याच्यावरून आपल्याला Q भेटला. मग इथे टाकून देणार. माझ्याला Q1 आहे, Q1च्या जागी मी टाकणार काय सिग्मा 1. ओके, आधाला काय तर इंटू 4π, आरच्या जागी काय करणार तर R1² या ठिकाणी आपण त्याला कन्सिडर करणार. ठीक आहे, हे झालं कोणाचं Q1ची व्हॅल्यू आणि त्याला टोटल डिवाइडेड बाय काय करायचं C1. Q2ची जी व्हॅल्यू आहे तर सिग्माच्या जागी करायचा सिग्मा 2 आणि इंटू सरफेस एरिया काय असेल 4πr² आणि त्याला डिवाइड करायचं कॅपॅसिटन्स किती C2. आता याच्यात बऱ्याचशा टर्म्स कॉन्स्टंट आहे, तर जसं की 4π आणि इथला 4π काय आहे कॉन्स्टंट आहे, त्याला आपण काय करणार आहे कॅन्सल करणार आहे. मग रिमेनिंग टर्म करायला तर रिमेनिंग राहिलं तुमचं सिग्मा 1 R1² डिवायडेड बाय C1 आणि या ठिकाणी राहणार आहे सिग्मा 2 R2² डिवायडेड बाय C2. पण आपल्याला जे फाइंड करायचं आहे ते सिग्मा 1 डिवायडेड बाय काय करायचं सिग्मा 2 या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचं आहे. मग तोच आपण या ठिकाणी रिअरेंज करू. सिग्मा 1 डिवायडेड बाय सिग्मा 2, R2² आणि C2 तो राईट साईडला आपण राईट करणार R2² डिवायडेड बाय C2 आणि याचं रिसिप्रोकल करावं लागेल. म्हणजे काय C1 डिवायडेड बाय काय R1².
आता R1 आणि सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहे तुम्हाला. R2 जो दिलेला आहे, R2 किती दिलेला आहे 3, आणि या 3चा जर स्क्वेअर केला तो किती येईल 9. C1 जो आहे तर C1 ची व्हॅल्यू पण दिलेली आहे. C1 ची व्हॅल्यू किती आहे 4. ओके. C2 जो दिलेला आहे, C2 दिलेला आहे तुम्हाला 3, आणि R1 जो दिलेला आहे, R1 दिलेला आहे तुम्हाला 4, आणि या 4चा जो स्क्वेअर केला तर तो किती भेटणार तर 16 भेटेल. 4च्या टेबलमध्ये 16 आहे, 4 1 1, 4 4चा किती झाला 16. 3च्या टेबलमध्ये 9 आहे, 3 1 1, 3 3चा काय आला 9. मग हा रेशो जर घेतला तर हा रेशो काय भेटेल तर आपल्याला 3 न्यूमरेटरला आणि डिवाइडेड बाय काय आला 4 झाला. ओके. तर याचा जे σ1 डिवाइडेड बाय σ2 याचा जर रेशो घेतला तर तो किती असेल 3/4. ओके. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर चेक केलं तर ऑप्शन नंबर सी जो आहे तो या ठिकाणी या क्वेश्चनला करेक्ट मॅच या ठिकाणी आपल्याला सापडतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन सी. ऑप्शन सी म्हणजेच काय, σ1 डिवाइडेड बाय σ2 इज इक्वल टू 3 डिवाइडेड बाय 4 मीन्स 3:4.